शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर परिसर बघून इथला तुमच्या लक्षात आलंच असेल की मी पंढरपूरमध्ये आले आणि पंढरपूरमध्ये अधिक महिना त्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी आले होते मी. तर नेमकं उन्हाचंच आमचं येणं झालं आणि खरं तर दुपारनंतर यायचं होतं, पण काय कारणानं झालं सकाळीच आलो होतो. बाकीचं पण थोडंसं काम होतं ना, आणि इतकी गर्दी होती. तर इथं बघा हे आंदोलन कसलं चालू होतं, त्यामुळे इतकं ट्रॅफिक जे झालं होतं. आणि अगोदरच एकतर पंढरपूरमध्ये नेहमीच गर्दी असते, त्यात अधिक महिना, त्यात म्हणजे कसं आता अमावस्या लागणार, त्यामुळे अधिक महिना संपत आला होता, शेवटचा दिवस, त्यामुळे भरपूर अशी गर्दी. तर काही कारणानं म्हणा कशामुळं जी सुरले जी दर्शनाला राहिलेली ती सगळी शेवटचा दिवस असला की कसं होतंय, म्हणजे दर्शनासाठी जातात ना. तरी मी ट्रॅफिकमधलं काही शूट केलं नाही, म्हणजे करताच आलं नाही खरं. इतकी हे आम्ही निघालो तिथून म्हणजे ट्रॅफिकमधलं, ती नंतर इथलं आहे, म्हणजे ते बाहेर पडल्यानंतर जी शूट आहे. इतका उशीर आम्ही होतो आणि नशीब की मी अनुला नेलं नव्हतं, म्हणून अनुला नेणार होतं, पण परत म्हणलं उन्हाचंच चाललं आहे आणि अधिक महिन्यामुळे गर्दी असेल म्हणून मग विचार केला की नकोच न्यायला, आणि ते चांगलं झालं. नाहीतर ती तर रडलीच असती. तर एवढं दमायला झाल्यासारखं त्या उन्हात हे काय सूचना झालं होतं. आणि ह्यांना आलं तर ह्यांच्या मित्राचा फोन, तर ह्यांनी बोलत होते फोनवर, आणि इथं थोडं ज्यूस घेतलं मग, आणि थोडंसं बरं वाटलं, म्हणजे बसलो तिथं सावलीला, बरं वाटलं. नंतर मोबाईल शॉपीत तिथं आलो होतं, तिथं थोडंसं साहित्य यांचं घ्यायचं असते, ते सगळं साहित्य घेतलं, काहीतरी माईक वगैरे असं सगळं. आणि मग नंतर म्हणजे दर्शनासाठी गेलो. तर आधी बाकीची सगळी कामं केली आणि मग दर्शनासाठी जाऊया म्हणलं, का तर आपण देवळातनं दर्शन घेऊन नंतर मग दुसरीकडे नको जायला, डायरेक्ट आपल्या घरी जाऊया, ह्या कारणासाठी. तर बघू शकताय तुम्ही गर्दी इथं किती होती ती. तर नामदेव पायरीचंच दर्शन घेतलं होतं आणि तिथं पोळपट ना विकायला छान आले होते, पण नाही घेतलं. जरा चांगले वाटले, पण परत ना चिरलेलीच एक दोन होते, म्हणून मग घ्यायचं, तिने कमी करून देतो म्हणले होते, पण तरी पण मग परत कॅन्सल केलं. तर दर्शन घेऊन पंढरपुरातून निघालो आणि इथं खर्डीमध्ये आलो होतो. तर म्हणलं चला इथं पण दर्शन घेऊया जाता जाता. तर ना हे पण मंदिर ना खूप असं आहे छान प्रसिद्ध असं, आणि तर इथं सुद्धा नेहमी गर्दी असते बरं का. तर पौर्णिमेलाही गर्दी असते इथं, तर आज काही एवढी जास्त तरी नव्हती गर्दी. तर इथं येऊन पण छान दर्शन झालं आणि थोड्या वेळ इथं बसलो ना, खूप बरं वाटलं इथं. आणखीन मेन म्हणजे आत जाऊन दर्शन पण घेतलं, आणि तिथं आत गेल्यानंतर व्हिडिओसुद्धा तेच म्हणले की
करा शूट म्हणून. तर बऱ्याच ठिकाणी कसं आतमध्ये व्हिडिओ शूट करू देत नाहीत, पण तिथले ते जे होते ना काका पुजारी, तर ते म्हटले की आत येऊन तुम्ही शूट करा. मी बाहेरूनच घेत होते, मग आज जाऊन परत यांनी मग घेतलं, शूट केलं तिथं. तर तुम्हीसुद्धा दर्शन घ्या, खूप छान असं व्हिडिओच्या ह्याच्यातून. आणि इकडं ना होतं हनुमान मंदिर. तर हे पण जागृत देवस्थान आहे आणि इथं मात्र ना आत अजिबात बायकांना जाऊ देत नाहीत. तर तिथं ते बसलेच होते काका, तर ते अजिबात बायकांना तेवढं तिकडं आत जाऊ देत नव्हते, म्हणजे बाहेरूनच दर्शन घ्यायचं. आणि जेंट्स आणि इथं जाताना आतमध्ये अगरबत्ती वगैरे घेतली होती ना, साखर वगैरे, तर येताना परत इथं ते कवाळ जे असते ना ते बांधतात तर दुकानात वगैरे, तर ते दुकानात बांधण्यासाठी घ्यायचं आमचं चाललं होतं. तर इथं थोडंसं घेतलं मी शूट. तर दुकानात आणि घरामध्ये असं 2 त्यांनी जमवून दिलं, त्यामुळं मग 2 घेतली होती आणि आलो मग तिथून. पंढरपुरात दुपारी आलो, अगदी उन्हातच आलो, उन्हातच जाणं आणि येणं झालं. आणि आलो तसं ना थोडं खाल्लं आणि जे झोपले जरा वेळ. आणि आता चाललोय बाहेर अजून एके ठिकाणी, तर दवाखान्यात चाललोय आता. अनुला मोबाईल पाहिजे नाही बघायला. तर दवाखान्यात जाऊन आलो, तिथं काही शूट नाही घेतलं. नंतर बघा इथं पिक्चर लावला होता, तर जेवण करत पिक्चर बघत होतो आम्ही. तर सुशांत सिंहचा पिक्चर होता, खूप छान असा पिक्चर होता बरं का. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.